नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण महत्त्वाचा टॉपिक परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यावरील काही सूत्रे पाहणार आहोत. बघा, पेरिमीटर आणि एरिया. तर बघा, पहिल्यांदा आपण ट्रँगलचं घेऊया. ट्रँगलचं सगळ्यांना माहितीच आहे, क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता हे क्षेत्रफळ आपल्याला माहीत असेल तर त्याने आपल्याला पाया देऊ दे किंवा उंची देऊ दे, ह्या क्षेत्रफळामध्ये किमती टाकून आपण काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. तर आता हा ट्रँगल दिलेला आहे, त्यांनी एक एक्झाम्पल पण सोडून दिलेला आहे की काय केलेलं आहे. तर 10 सेंटीमीटर पाया दिलेला आहे, 6 सेंटीमीटर उंची दिलेली आहे. आणि आपण जर काय केलं, भाकार केला, बे 5 10 5 30 30 चौरस सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर स्क्वेअर काय येतं, एरिया येतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतो. नंतर बघा, त्यांनी आपल्याला त्रिकोणाचा पाया जरी काढायचा असेल तर क्षेत्रफळ गुणिले 2 हेच क्षेत्रफळ, आता 30 क्षेत्रफळ आलेलं आहे तेच ठेवून आपण काय करू शकतो, त्याचा पाया काढू शकतो. तर पाया येतो बघा 10 सेंटीमीटर. ह्याच किमती आहे ह्या ठेवून आपण उंचीसुद्धा काढू शकतो. उंची काय येते, 6 सेंटीमीटर. तर आता अशा पद्धतीनं हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 3 प्रकारे लिहिता येतं. त्रिकोणाचा पाया विचारला तर असं लिहायचं, क्षेत्रफळ गुणिले 2 भागिले उंची होणार आहे, कारण ही उंची जी आहे ती इकडं काय होणार आहे, तर भाकारात जाणार आहे. आणि एक काय होणार आहे, क्षेत्रफळ गुणिले 2 होणार आहे, आणि हे 2 काय होणार आहे, तर क्षेत्रफळाला गुणाकारात जाणार आहे आणि उंची भागाकारात. तर अशा पद्धतीने हे सूत्र तयार होतात. आता त्रिकोणाचं अजून एका प्रकारे क्षेत्रफळ विचारलं जातं. पाया उंची दिलेली नसते, तर तिन्ही बाजू दिलेल्या असतात त्रिकोणाच्या, आणि हिरोच्या सूत्राचा वापर करायचा. आता हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ एस एका कंसात एस मायनस ए, दुसऱ्या कंसात एस मायनस बी, तिसऱ्या कंसात एस मायनस सी. अशा पद्धतीने हे हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. तर यस म्हणजे काय, तर यस म्हणजे हिरोने सांगितलेली आहे की ती त्रिकोणाची अर्धपरिमिती असते. तर ती अर्धपरिमिती पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. तर त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज भागिले 2 ही अर्धपरिमितीचं सूत्र वापरून आपण यस काढून घ्यायचं, आणि यस काढल्यानंतर ते त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये ह्या सूत्रामध्ये यसच्या किमती टाकून आपण काय करू शकतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. तर हा हिरोच्या सूत्रावरती सुद्धा येऊन गेलेला प्रश्न आपण सराव प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेला आहे. 2021-22ला विचारला होता प्रश्न हा, हिरोच्या सूत्राचा काय काढायचा आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहिल्यांदा अर्धपरिमिती काढून घ्यायची, सर्व बाजूंची बेरीज भागिले 2 हे सूत्र वापरून अर्धपरिमिती काढून घ्यायची. क्षेत्रफळ कसं काढायचं, तर यसची किंमत अर्धपरिमिती आल्यानंतर टाकायची ह्या सूत्रामध्ये. स्क्वेअर रूट ऑफ यस एका कंसात एस मायनस ए, दुसऱ्या कंसात एस मायनस बी, तिसऱ्या कंसात एस मायनस सी. अशा पद्धतीने हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. आणि नंतर मग समभुज त्रिकोणामध्ये बघा, परिमिती चं सूत्र काय आहे, तर समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले बाजू. अशा पद्धतीने हे सूत्र आहे समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे. आणि समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र बघा, स्क्वेअर रूट ऑफ 3/4 इंटू बाजूचा वर्ग, म्हणजे कर्णचिन्ह 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. तर हे सूत्र घालून आपण काय करू शकतो, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. बाजू दिलेली आहे त्यांनी 6चा वर्ग, 6 तर 6चा वर्ग होणार आहे, कारण क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये बाजूचा वर्ग आहे. 6चा वर्ग 36. मग काय करायचं आहे, भाग घालवून घ्यायचा आहे. 4 एके 4, 4 9 36, 9 त्रिक 27. मग काय होणार आहे, 4 9 36 आहे. तर 9 कर्णचिन्हात 3 चौरस सेंटीमीटर हे काय येणार आहे, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ येणार आहे. म्हणजे हे आपण जर सॉल्व्ह केलं एक्झाम्पल, तर आपल्याला काय येणार आहे, क्षेत्रफळ 9 कर्णचिन्हात 3 चौरस सेंटीमीटर काय येणार आहे, तर क्षेत्रफळ येणार आहे. आणि ते क्षेत्रफळ आपल्याला पाया गुणिले उंचीच्या सूत्रानं पण आपण काढून तेवढं ते आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ सुद्धा आपण काढू शकतो. आणि काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे ज्या वेळेला नुसती बाजू दिलेली असते त्यावेळेला आपल्याला हेच सूत्र वापरावं लागतं. तर इथं त्यांनी पाया गुणिले उंची घेऊन पण उंची काय काढलेली आहे, 3
कर्णीची नात 3 इथं दिलेली आहे, तर हे घेऊन काढलेली आहे. आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? 1/2 गुणुले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार हे सूत्र आहे. म्हणजेच पाया गुणुले उंचीच आहे. काटकोन करणाऱ्या बाजू एक पाया असतो आणि एक उंची असतो. ह्याच्यानुसार काय आलेलं आहे, तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलेलं आहे. चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणुले बाजू. हे सूत्र वापरून काय करू शकतो आपण? चौरसाची परिमिती काढू शकतो. आणि जर बाजू काढायची असेल तर परिमिती आणि हे 4 गुणाकारात आहे काय होणार आहे, ते भागाकारात जाणार आहे. तर परिमितीला जर भागलं तर काय येणार आहे, तर बाजू निघणार आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ कसं काढायचं, तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग छेद 2 हे सूत्र घालायचं आहे. कर्ण वर्ग छेद 2. तर त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, किंवा चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाच्या कर्णाचं सूत्र काय आहे? बाजू गुणुले कर्णीची नात 2 किंवा कर्णीची नात 2 गुणिले बाजू. हे सूत्र पण आपल्याला महत्त्वाचं आहे, IMP आहे. कुठलं? चौरसाच्या कर्णाचं सूत्र IMP आहे. चौरसाचा कर्ण जर आपल्याला काढायचा असेल तर कर्णीची नात 2 गुणुले बाजू हे सूत्र वापरून काय करायचं आहे आपल्याला? चौरसाचा कर्ण आपण काढू शकतो. किंवा बाजू असेल तर बाजू काढायची असेल तर हे गुणाकारात आहे, स्क्वेअर रूट ते काय होणार आहे? कर्ण भागिले स्क्वेअर रूट ऑफ 2 होणार आहे. कर्णीची नात 2 इकडं भागाकारात जाणार आहे, गुणाकारातलं भागाकारात. काय काय बघितलं बघा. चौरसाची परिमिती काय? 4 गुणुले बाजू. आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच बाजूचा वर्ग असतं. चौरसाचे क्षेत्रफळ नुसतं बाजूचा वर्ग आहे. किंवा जर बाजूची आपण काय केलं, बाजूची इथं बाजूचा वर्ग आहे, बाजूची किंमत ठेवली कर्ण भागिले स्क्वेअर रूट ऑफ 2, तर काय येणार आहे? कर्ण वर्ग छेद 2 येणार आहे. किंवा आपण काय डायरेक्ट हे लक्षात ठेवलं तर चालते, क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. आणि बाजू म्हणजेच काय असतं? चौरसाचा बाजू म्हणजेच कर्ण भागिले √2 किंवा चौरसाचा कर्ण बरोबरचं सूत्र ठेवायचं आहे, आपोआप काढता येतं. चौरसाचे कर्ण बरोबर बाजू गुणुले √2 किंवा कर्णीची नात √2 गुणुले बाजू. अशा पद्धतीने हे वाईस वर्सा इकडं तिकडं करू शकतो. म्हणजे कर्ण हे बाजू गुणुले कर्णीची नात √2 असतं. तर हे झालं चौरसाचं. नंतर आयताचं पहा. आयताची परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी आणि आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी आहे. तर हेच वाईस वर्सा आपल्याला काय करू शकतो आपण? लांबी बरोबर हे क्षेत्रफळ येणार आहे आणि ही रुंदी गुणाकारात आहे, इकडं भागाकारात जाणार आहे. आणि रुंदी बरोबर सूत्र काढायचं असलं तर हे क्षेत्रफळ इथं काय होणार आहे? क्षेत्रफळ भागिले ही लांबी इकडं भागाकारात येणार आहे, रुंदी बरोबर सूत्र होणार आहे. आता आयताचा कर्ण कसा काढायचा आहे बघा. आयताचा कर्ण बरोबर √ऑफ लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग कर्णीची नात, किंवा आयताचा कर्ण बरोबर स्क्वेअर रूट ऑफ लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? हे सूत्र वापरू शकतो. आयताचा कर्ण शक्यतो जास्त परिमिती आणि क्षेत्रफळ हे वापरलं जातं आणि चौरसाचा कर्ण विचारला जातो. समांतरभुज चौकोन नाचं क्षेत्रफळ आहे पाया गुणुले उंची आहे. समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाया गुणुले उंची आहे. आणि तेच वाईस वर्सा काय केलेलं आहे? पाया बरोबर काय होणार आहे? क्षेत्रफळ इथं गुणाकारात उंची आहे ती भागाकारात जाणार आहे. आता समभुज चौकोनाची परिमितीचं सूत्र आहे बघा. समभुज चौकोनाची परिमिती 4 गुणुले बाजू आहे. समभुज चौकोनाची परिमितीचं सूत्र आहे 4 गुणुले बाजू. आणि जर आपण क्षेत्रफळाचं सूत्र काय होणार आहे, हे परिमितीचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणुले कर्णांचा गुणाकार. कर्णांचा गुणाकार होणार आहे क्षेत्रफळाचं सूत्र. परिमिती आणि क्षेत्रफळाचं सूत्र लक्षात ठेवावं लागणार आहे. समभुज चौकोन आणि समलंब चौकोनाचं बघा. क्षेत्रफळ आहे 1/2 गुणुले समांतर बाजूची बेरीज गुणुले उंची. हे काय येणार आहे? हे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ येणार आहे 1/2 गुणुले समांतर बाजूची बेरीज गुणुले उंची. आता ह्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो, तर त्याने आता आपल्याला उंची दिलेली आहे आणि 2 बाजू दिलेली आहेत आणि आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे.
उंची दिलेली आहे हे 8 आणि एक बाजू 9 आणि दुसरी बाजू 17 दिलेली आहे. याच्यात किमती ठेवायच्या आहेत. बेरीज 26 येते, 8 आहे असं. नंतर आपण जर भागाकार केला, काय केला, 2 न 26ला भागलं का 13 येते आणि 13 आठी 104 चौरस एकक काय येणार आहे, क्षेत्रफळ येणार आहे. कारण इथं काय केलेलं आहे, एकक दिलेलं नाही, त्यामुळे चौरस एकक येणार आहे किंवा एककचा वर्ग. अशा पद्धतीने समलंब चौकोनाचं आपण काय करू शकतो, क्षेत्रफळ काढू शकतो. तर आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला परिमिती देतात, क्षेत्रफळ काढावं लागतं किंवा बाजू देतात, परिमिती काढावी लागते. अशा पद्धतीनं आपल्याला सरावासाठी भरपूर एक्झाम्पल सोडवून आपण काय करू शकतो, सराव करू शकतो. बघा इथं काय दिलेले आहे, एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर आहे. तर दोघांच्या क्षेत्रफळातील फरक किती? तर आता दोघांच्या क्षेत्रफळामध्ये आपल्याला 2 विचारलेले आहेत. चौरसाची बाजू एकाची 8 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या चौकोनाचं काय दिलेलं आहे, कर्ण 8 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग आता हे जे 8 सेंटीमीटर बाजू आहे म्हटल्यावर ह्याचा आपण क्षेत्रफळ काढून घेतलं, चौरस सेंटीमीटर स्क्वेअर घेतलं. आता ह्याचा कर्ण दिला आहे म्हटल्यावर ह्याचं चौरसाचं क्षेत्रफळ ह्याचं काढून घ्यायचं, कर्णाचा वर्ग छेद 2. मग ह्याचं क्षेत्रफळ येणार आहे 32 चौरस सेंटीमीटर वर्ग. किमती टाकून घेतल्या. दोन्हीतला फरक विचारलेला आहे म्हणून मोठ्या क्षेत्रफळातनं बारकं क्षेत्रफळ वजा केल्यानंतर दोन्हीतला फरक 32 चौरस सेंटीमीटर आहे. तर आता जिथं 32 आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे, गोल करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये क्वेश्चन येतात. थँक्यू.